हे भगवंतदास कोकरे महाराज यांनी लोट्यामध्ये जे गुरुकुल स्थापन केलेलं आहे, त्या गुरुकुलमध्ये या लोटे परिसरातील ज्या मुली शिक्षण घेत होत्या त्या पीडित मुलींवरती गैरवर्तणूक करून त्यांनी अत्यंत घाणेरडा प्रकार जो केला आहे, त्या पीडित मुलीने जे तक्रार दाखल केलेली आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहोत। पोलिसांचं सुद्धा अभिनंदन आहे की त्यांनी ही घटना त्वरित त्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन त्या भगवंतदास कोकरेवरती कडक ॲक्शन घेतलेली आहे, त्यांना अटकसुद्धा केलेली आहे आणि पोस्को अंतर्गत त्याच्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे। मला या बाबतीत अभिनंदन करायचं आमचे खोपकर साहेब जे फुलवंडीचे वकील आहेत, त्यांनीसुद्धा ह्या विषयामध्ये पीडित मुलीच्या वडिलांना आधार देऊन कोणती प्रकारची बिदागी न घेता त्या वडिलांना आधार देऊन त्याच्यावरती सगळे जे लागलेले सपोर्ट आहे तो पूर्ण सपोर्ट त्यांनी केलेला आहे, त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करतो। तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन केलेलं आहे, पण ह्या तुमच्या माध्यमातून आम्हाला पोलीस प्रशासन आणि तहसीलदार प्रशासन यांना विनंती आहे की जो हा प्रकार घडलेला आहे याच्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हावी आणि जो तिथं अनधिकृत जे गुरुकुल चालू आहे ते उद्ध्वस्त करावं अशी मी या तुमच्या माध्यमातून प्रशासनाला विनंती करतो। आपल्या खेड शहरात जे झालेलं आहे ते निंदनीय आहे, लक्षात घ्या। आणि ह्याची दक्षता आहे ना, महिला आयोगाच्या जे महाराष्ट्राच्या अध्यक्ष आहेत रुपालीताई चाकणकर, त्यांनी मला शब्द दिला आणि पीडित महिला परिवाराला पण शब्द दिला आहे आणि गावातली जी लोकं होती, सुशांत पण तिथं होते उपस्थित, त्यांच्यासमोरच त्यांच्या टीमनी शब्द दिला आहे की ते ह्याच्यामध्ये पर्सनली लक्ष देणार आहेत आणि जो आरोपी आहे त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची त्यांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे। सर्व नागरिक या ठिकाणी आज एकवटलेले दिसत आहेत। आपल्याला तालुक्यामधनं एक नराधम या आपल्या लोटे पंचकृषीमध्ये गायींच्या गोशाळेच्या नावाने इथं गेले अनेक वर्ष गोहत्येचं या ठिकाणी कांड करत आला आहे। गेले आपण 5-6 वर्षापूर्वी आपण बघितलं आहे या पंचकृषी लोटे पंचकृषीतले अनेक नागरिक तर घराबाहेर होते, कारण त्याला कारणीभूत सुद्धा हाच होता आणि आता मुलांच्या माध्यमातून हा लपते छळ करतोय। त्याच्यासाठी आपण निवेदन देण्यासाठी आज आपण इथं आलो आहोत। मी पोलीस प्रशासनाचं देखील कौतुक करतो, तहसीलदारांना आपण निवेदन दिलं आहे। ही तर सुरुवात आहे, याच्या पुढे आणखीन मोठ्या पद्धतीने आंदोलन उचललं जाईल जर त्याच्यावरती आणखीन कठोर कारवाई नाही झाली तर। या सर्वांच्या वतीने आम्ही त्यांना ग्वाही देतो, जे कोण त्याच्यामध्ये पीडित आहेत त्या कुटुंबांच्या सोबत आम्ही सर्व इथले 25 लोक या ठिकाणी त्यांच्या सोबत आहोत, एवढंच या ठिकाणी निवेदन करतो आणि हा लढा पुढे चालू राहील असं या ठिकाणी जाहीर करतो।